आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत DDR, AR व बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील याचबरोबर व्हाईस चेअरमन अनिल देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांच्यावर सध्या गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील विकास सेवा सोसायटीमधील 40पेक्षा जास्त मयत सभासद जे आहेत यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण उचलण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या संदर्भाचे काल विधान परिषदेत आमदार सदाभाऊ खोत यांनी या विषयावर आवाज उठवला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। महत्त्वाची बातमी म्हणजे बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई आणि डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनासुद्धा यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि यावर लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी करण्यात आली। आणि विशेष म्हणजे सहकार राज्यमंत्र्यांनीसुद्धा जे पंकज भोयर आहेत यांनीसुद्धा यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामुळं एकच खळबळ उडालेली आहे आणि यशवंत विचारानं सुरू असलेली ही बँक आणि या बँकेमध्ये झालेला हा अपहार आणखी कुठपर्यंत पोहोचला आहे हे पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। महाबळेश्वरवाडी तालुका मान येथील या भ्रष्टाचाराबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनीसुद्धा अत्यंत आक्रमकपणे आजसुद्धा विधान परिषदेत अत्यंत आक्रमकपणे या ठिकाणी आवाज उठवला आणि हे प्रकरण नक्की काय आहे आपण जाणून घेऊया। मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी या ठिकाणी जे कर्जदार आहेत आणि त्यापेक्षा 40पेक्षा जास्त जे मृत सभासद आहेत त्यांच्या नावानं हे बोगस कर्ज प्रकरणं घेण्यात आलेले आहेत। पांडुरंग कोठावळे, ज्ञानू निंबाळकर यांच्यासह अनेक मृत सभासद कर्ज घ्यायला काही स्वर्गातून आले का असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी आमदार सदाभाऊ खोत यांनी विचारला आणि या प्रकरणाच्यामुळं बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील, त्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आणि तसेच जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक हे सुद्धा या ठिकाणी दोषी असल्याचं मत सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामुळे या सर्वांच्यावर लवकरच गुन्हे दाखल होतील। मात्र गांभीर्य असं आहे की जी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संपूर्ण देशात आदर्श म्हणून गणली जाते, याच बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी DDR आणि AR यांनी संगनमतानं हे सर्व केलं का हा प्रश्नसुद्धा यशवंत विचाराचे जे पाईक आहेत ते विचारत आहेत। कारण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणार हा डंका जरी पेटत असले तरी खूप गंभीर परिस्थिती या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दिसून येत आहे।